मी आजारी आहे आणि आजारी असता कारणामुळे मला उपवास धरता येणार नाही, किंवा एखादी स्त्री गर्भवती आहे आणि तिला गर्भवती असल्यामुळे व्रत धरता येत नाही, मग माता भगवतीची सेवा कोणत्या मार्गाने किंवा कशी करायची, चला जाणून घेऊया. अहिल्यानगर काळमाता तुळजाभवानी देवस्थान पोखर्डीवरनं मी तुम्हाला हे मार्ग देत आहे. सर्वप्रथम मन शुद्ध मन पवित्र असा. जर दोघं जण जोडीने आहात तर पतीने तिचा उपवास धरला तरी चालतो स्त्रीचा, किंवा स्त्री आजारी पुरुष आजारी आहे तर पत्नीने देखील धरला तरी चालतो. अर्ध शेअर जे असतात एकमेकाला भेटतं, परंतु दोन्ही पॉसिबल नाहीये, मग करायचं कसं? मित्रांनो, सर्वप्रथम मनाची पवित्रता राखून आपण जे काही जल ग्रहण करणार आहे किंवा काय ग्रहण करणार आहे, माता भगवतीला प्रार्थना करायची की जर माझी प्रकृती बिघडलेली आहे तर सुधरू दे, पुढच्या वर्षी मी या फळाचं वर्ज करेल, असं म्हणून माता भगवतीला साकडं घालायचं आहे आणि नामस्मरण करायचं आहे. आणि दररोज 108 आहुत्यात यज्ञ कुंडात टाकायचे आहे. घरी छोटंसं भांडं घेऊन गौरीचं अग्निहोत्र करायचंय. त्याच्यामध्ये तूप, काळे तीळ, सातू, हवन सामग्री व त्याचसोबत दही भाताची जी आहुती आहे ते आपल्याला 108 नामावलीने आहुती द्यायची आहे. त्याने आपला व्रत जो आहे तो देखील लागू होतो, परंतु कधी जर त्याला अवश्य योग्य कारण असेल तरच. ओमकार.